नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता हातरुणाला ब्लॉग बनवतोय. पप्पा आत्ताच उठवलाय, कारण का विषय तसा आहे. आपल्याकडं आज गणपती बाप्पाची पालखी येते, तर आता उठवलाय सकाळ सकाळ भांडी आणायला. आता भांडी आणायला चाललो आहे, म्हणजे टोपा आणायला चाललो आहे मोठी, कारण का आपल्या पालखीवाल्यांसाठी नाश्त्याची सोय करायची आहे. तर आता आपण चला भांडी आणू आणि मग पुढचा ब्लॉग एन्जॉय करा, कारण का मस्त भारी होणार आहे ब्लॉग आणि मी फुल एन्जॉय करशील तुम्ही पण ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि नवीन असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा का विसरू नका. आणि असंच चॅनलला आपलं सपोर्ट करा. चला पालखीचा ब्लॉग एन्जॉय करा. हे बघा गावकी अशी गावकीची भांडी नाही बघ, सकाळ सकाळ भांडी नाही मला मुंबईशा मागवलाय भांडी घ्यावाला. मुंबईशा जयस पाडे हे जयस पाडे सगळ्यांना झोपणशा उठवलं, झोपणशा उठवून आलोय. भांडी फायनली मामा आलेत आणि उपम्याची तयारी चालू केली. आणि इकडं आपले रांधे पण बसले कापाला. फायनली रेडी झालोय. आता पालखी येते, आता पालखी हाणायला चाललोय. आणि मी मस्त पैकी पप्पांचा शर्ट घातलाय. माझा शर्ट व्हाईतच ना आता म्हणा, पप्पांचा घातलाय. कसा दिसते सांगा पण, केस जास्त झालं म्हणून मवाली दिसते. तर त्याला पालखी हाणायला. फायनली आपली पालखी आलेली आहे. विनंती करीत होते त्यांना 4 वर्ष श्रीफळ देतो.
गणपती बाप्पा अरे माते की जय. या मंडळाचे सेक्रेटरी गणपती बाप्पा इकडे बघा बोल. फायनली झालेला आहे आणि आता आम्ही पालखी उचलत आहोत. पालखीला निरोप देतो. चला. आणि आमचे रिस्टार यांचा सत्कार करायला आलेला आहे आमचा रिस्टार. बोल आहे लपतोय हा? लपतोय तो. काल एक ट्रीट केली भारी केली. ती येणार लवकर आहे. मम्मी मला फायनली पालखी केलेली आहे आणि सगळं झालेलं आहे. आता जरा उरकी चालू आहे. तर मी जरा डॉक्टरकडनं जाऊन येते. माझ्या पायाला लागलेला आहे तो अगोदरचा. तर त्याचा जरासा त्रास होतो तर मी डॉक्टरकडे जाते आणि ब्लॉग इथंच एंड करतोय. भेटू नेक्स्ट ब्लॉगला लवकरच. बाय. आणि लाईक आणि शेअर करायला काही विसरू नका.